चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया। आत्तापर्यंत आपण संख्या या भागामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या हा भाग पाहिलेला आहे। आज आपल्याला पाहायचा आहे त्रिकोणी संख्या। आता ही जी त्रिकोणी संख्या आहे, या त्रिकोणी संख्याच्या शब्दामध्येच तुम्हाला त्रिकोण ही आकृती आठवत असेल आणि त्या त्रिकोण आकृतीमुळेच या संख्येला त्रिकोण संख्या असं नाव पडलेलं आहे। मग काय आहे त्याची व्याख्या पहा बरं सगळेजण। ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात। आता लक्षात ठेवा, पण या मांडणीतील त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची लांबी समान असते बरं का, हे महत्त्वाचं आहे। नाहीतर तुम्ही कोणतेही टिंब घेताल आणि म्हणताल झालं त्रिकोण तयार, तसं नाही आहे। या मांडणीतील त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी कशी असते, समान असते, तरच त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात। उदाहरणार्थ बघा, आता हे एक त्रिकोणी संख्याच आहे। पुन्हा 3 इथं एक आणि इथं एक, आता इथं एक टिंब, इथं एक टिंब, इथं एक टिंब, झाला त्रिकोण तयार। म्हणजे 1 ही संख्या त्रिकोणी आहे, 3 ही संख्या त्रिकोणी आहे। आता त्याच्यानंतर बघा, 1 इथं एक टिंब दिलं, त्याच्या खाली 2 टिंब, त्याच्या खाली 3 टिंब, 1 2 3, झाला का? हा पण इथं एक त्रिकोण तयार झाला, हा 6 झाला ना। म्हणून 1 2 3 4 5 6 ही 6 ही त्रिकोणी संख्या आहे। पुन्हा इथं एक टिंब, त्याच्या खाली 2 टिंब, त्याच्या खाली 3 टिंब, त्याच्या खाली 3च्या नंतर 4 टिंब, 1 2 3 4, बघा बरं असा त्रिकोण तयार झाला का? हे झाला। म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे 10 ह्या त्रिकोणी संख्या आहेत। ह्या 1 3 6 10 ह्या त्रिकोणी संख्या। समजलं सगळ्यांना? आता तुम्ही म्हणताल सर अशा तर खूप ठिपके काढूनच आपण नेहमी शिकायचं का त्रिकोणी संख्या? तर त्रिकोणी संख्या शिकण्यासाठी तुमच्या सगळ्यांना एक जादूची कांडी आहे। जादूची कांडी म्हणजे काय? सूत्र। काय आहे? सूत्र। आलं का लक्षात? या सूत्राच्या साहाय्याने तुम्ही अगदी सहजरित्या त्रिकोणी संख्या ह्या शोधू शकतात। मग जादूची कांडी माहिती करून घ्यायची। चला तर मग काय आहे त्रिकोणी संख्या? आता ह्या त्रिकोणी संख्येचं सूत्र काय आहे? लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार छेदस्थानी 2। हे लगतच्या 2 संख्या म्हणजेच काय? लगतच्या म्हणजेच काय? क्रमवार। क्रमवार। उदाहरणार्थ 2च्या नंतर काय येतंय? कळालं? 2 आणि 3 ह्या क्रमवार झाल्या। आणखीन एक 15च्या नंतर काय येते? म्हणजे 15 आणि 16 ह्या झाल्या क्रमवार। तसंच आणखीन तुम्हाला काही क्रमवार 2 संख्या सांगता येतील का? हा सांग तू। 31 आणि 32 क्रमवार, हा तू सांग। 81 आणि 82 क्रमवार। लक्षात आलं? आता मग त्या क्रमवार 2 संख्यांचा गुणाकार आणि त्याला 2 न भागायचं। आता आपण बघूया सगळ्यात पहिली त्रिकोणी संख्या कोणती? सगळ्यात पहिली। मग सगळ्यात पहिली बघताना हे 1 घेतलं, 1च्या पुढं कोणता अंक येतो? 2, राईट। मग काय करायचं आहे? हे 2 घेतलं, मग लगतच्या 2 संख्यांचा काय करायचा आहे? मग आता ह्या 1 आणि 2च्या मध्ये गुणिलेचं चिन्ह, छेदस्थानी 2, मग काटा काटी, हे 2 आणि हे 2 कटलं, उत्तर आलं 1। म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या कोणती झाली? समजलं? आता आपण दुसरी त्रिकोणी संख्या शोधू। हे बघा, आहे का नाही सोपं? दुसरी त्रिकोणी संख्या म्हणजेच काय? 2 गुणिले किती? राईट, 2 गुणिले 3। याला किती न भागायचं? 2 न भागायचं। मग हे बे एक बे, हे बे एक बे कटलं, उत्तर किती आलं? 3 आली का? दुसरी त्रिकोणी संख्या 3। समजलं? थोडं चाललंय, आहे का नाही? त्याच्यानंतर आता पुढं जर तिसरी त्रिकोणी संख्या, तुम्हाला इथं बघून तर कळतच आहे तिसरी त्रिकोणी संख्या किती आहे, पण आपल्याला सूत्रानं काढायचं आहे। मग तिसरी त्रिकोणी संख्या काढायला इथं काय घ्यावं लागल? 3। 3च्या पुढं 4 ह्या क्रमवार संख्या झाल्या आणि त्याला कितीनं गुणायचं? सॉरी, भागायचं कितीनं? कितीनं? 2 न भागलं। बे एक बे, बे दोन्ही 4 आणि 3 गुणिले 2, 3 दोन्ही किती आलं? 6। आली का? त्रिकोणी संख्या आली।
ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी त्रिकोणी संख्या. आता चौथी त्रिकोणी संख्या काढायची. काढू का चौथी त्रिकोणी संख्या? मग सांगा बरं, आता चौथी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आता किती काय लिहावं लागेल? पहिल्यांदा काय लिहू? 4. चौथी काढायची म्हणून 4. पाचवी काढायची असली तर 5. सहावी काढायची असली तर 100वी काढायची असेल तर तिथे 100 लिहावं लागेल. आता क्रमवार म्हणजे काय? त्याच्या पुढचा अंक. 4च्या पुढं कोण असतंय? हे 5. आणि ह्या दोघांचा काय करायचा? राईट गुणाकार. त्याला कितीनं भागायचं? एकदम बरोबर आहे, 2 न भागायचं. बे 1 बे 2 4. उरलं काय? 5 गुणिले 2 बरोबर किती आलं? आली का आपली चौथी त्रिकोणी संख्या? समजलं मुलांनो? अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या त्रिकोणी संख्या काढू शकतात. एवढं कळालं? अरे मग एवढं कळालं असेल तर तुम्ही सगळेजण हे सूत्र लिहा आणि पाठ करा. व्याख्या पण लिहा आणि पाठ करा. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला त्रिकोणी संख्याची ओळख झालेलीच आहे. मग आता आपण या त्रिकोणी संख्येवर आधारित कोणते प्रश्न येतात ते आपण पाहूया. त्याच्यातला पहिला प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, त्रिकोणी संख्येचा पाया काढा. मग आता हे त्रिकोणी संख्येचा कशा पद्धतीनं पाया काढतात हे आता आपण शिकूया. मग आता त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा असाल तर मग कसं काढायचं आहे? आता त्रिकोणी संख्या दिलेली असते आपल्याला आणि त्याचा पाया काढायचा आपल्याला. मग प्रथम काय करायचं माहिती आहे का? दिलेल्या संख्येची दुप्पट करायचं. एकदम सोपं आहे. काही कसली संख्या येऊ द्या, त्याची दुप्पट करायचं. उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणलं 45 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा, असं जर तुम्हाला प्रश्न आला तर मग आता सुरुवातीला काय करावं लागेल? दिलेल्या संख्येची दुप्पट करा. मग आता या 45ची दुप्पट किती होईल? 45 गुणिले 2 बरोबर किती आलं? 90. एवढा पहिला नियम समजला. त्याच्यानंतर काय करायचं आहे सांगतो तुम्हाला. बघा आता नंतर काय करायचं? मग नंतर तो गुणाकार म्हणजे आलेला हा जो गुणाकार आहे तो गुणाकार लगतच्या कोणत्या 2 संख्यांचा आहे ते शोधायचं आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागेल? आता हे 90 आहे. मग हे 90 हा गुणाकार कोणत्या 2 लगतच्या संख्यांचा आहे? 90 म्हणजे किती गुणिले किती केलं तर 90 येते? 45 गुणिले 2 केलं तर 90 येते. पण नाही, 45 आणि 2 हे काही लगतच नाहीत. मग काय येईल? 10 90 90 राईट. 9 आणि 10 हे लगतच आहेत. मग तुम्हाला संख्या सापडल्या 9 आणि 10 ह्या 2 संख्या. लक्षात आलं? आणि मग आता काय करायचं असते मुलांनो? या गुणाकारामधील जे काही त्यातील लहान संख्या हा पाया असतो. लहान संख्या हा पाया असतो. समजलं? मग 45 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता येईल? 9. समजलं? कारण लगतचा गुणाकार आहे आणि ह्याच्यातला लहान अंक 9 आहे म्हणून हा पाया. समजलं तुम्हाला? लक्षात आलं? करा मग आणखीन एक उदाहरण. हा मुलांनो, आता तुम्हाला त्रिकोणी संख्या या शब्दाची भीती निघून चालली ना हळूहळू? त्रिकोणी संख्या म्हणजे समजायले ना? राईट. आणखीन एक बघूया आपण. त्रिकोणी संख्यावर आधारित आणखीन एक प्रश्न परीक्षेत येतो. असा प्रश्न येतो, डॅश डॅश. आता 9 आहे ना, त्या 9च्या जागी कोणताही अंक असू शकतो. डॅश डॅश पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? आता इथं मी 9 लिहिलेलं आहे. 9च्या जागी 10 येऊ शकते, 10च्या जागी काही येऊ शकते परीक्षेमध्ये. मग ते कसं करायचं तुम्हाला सांगतो. हे बघा रे, फार सोपं आहे, एकदम सोपं. आता तुम्ही 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या. मग आता तुम्हाला माहिती आहे तसं जर करायचं असेल तर 9 म्हणजे हे लहान अंक आणि त्याच्या पुढचा लगतचा मोठा अंक कोणता? 10. हे लक्षात आलं? पाया केव्हा म्हणते? लहानाला पाया म्हणतात. मग ह्या झालं लगतच्या 2 संख्या. मग त्रिकोणी संख्येचं सूत्र काय आहे? त्रिकोणी संख्येचं सूत्र लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. बरोबर आहे. मग ही 9च्या लगतची पुढची 10 आणि ह्याला 2 न भागायचं. आलं का? बे 1 बे 5
10 आणि मग 9 गुणिले 5 9 5 45. समजलं? मग उत्तर काय आलं? 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या 45 होय. कळालं? आता हेच गणित मी जर तुम्हाला असं दिलं, ए बघा आता असं आणखीन एक दिलं तुम्हाला, 9च्या जागी आपण समजा आता दुसरा अंक घेऊया 7. 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या मग काढा म्हणल्यावर काय करायचं? 7 पाया आहे, त्याच्या पुढची कोणती संख्या असेल? अरे बापरे, तुम्हाला एकदा सांगितलं की लक्षात यायला रे. ओ तुम्ही तुमची बॅच लयच हुशार दिसायली, मला एकदा सांगितलं की कळायला. 7 गुणिले 8 आणि छेदस्थानी किती? काय उत्तर द्यायला तुम्ही, वा 2. मग बे न कुणाला भाग जाईल? 8. बे 1 बे, बे चोक आणि 7 त्रिक 21 7 चोक 28. समजलं? मग अशा पद्धतीनं तुम्हाला 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती हे काढलात, 28 हे उत्तर आलं. तसंच तुम्हाला 8 पाया 15 पाया 20 पाया 31 पाया 200 पाया 43 पाया कसलीही संख्या जर आली तर तुम्हाला येईल का? कळालं? हे लिहून घ्या, मग हे लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. चला मुलांनो, आता आणखीन एक भाग पाहूया आपण. आपल्याला प्रश्न काय विचारला जात आहे की डॅश डॅश ही त्रिकोणी संख्या आहे का? आता मी उदाहरणादाखल 6 हे अंक घेतलेला आहे. मग आता अशा वेळेला काय करायचं माहिती आहे का? कधीही तुम्हाला कोणताही अंक विचारला आणि असं सांगितलं की ही त्रिकोणी संख्या आहे का म्हणलं तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याला 2 न गुणायचं. 6 गुणिले 2 किती आलं? 12. लक्षात आलं? 6 ही त्रिकोणी संख्या आहे का विचारलं होतं ना, म्हणून 6 ला 2 न गुणलं किती आलं? 12 आलं. आता हा जो 12 गुणाकार आहे, हा 12 गुणाकार कोणत्या तरी लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार आहे का? मग 12 लगतच्या गुणाकार बे गुणिले सगळे सगळं 12 होते. अजून कशाचा गुणाकार येते? 4 त्रिकोण 12. अरे 4 आणि 3 जवळजवळचे आहेत, राईट. मग तुम्हाला लगेच कळते 3 आणि 4. समजलं? असं थोडं डोक्याला ताण द्यायचा, ताण दिलं की आठवते. लक्षात आलं का? मग जर समजा या लगतच्या संख्यांचा गुणाकार येत असेल 12 तर ही त्रिकोणी संख्या आहे. कळालं? आता अजून एक घेऊ आपण. आता 6च्या जागी 7 घेऊ. 7 ही त्रिकोणी संख्या आहे का? मग आता 7 ची दुप्पट करा. 7 गुणिले 2 किती येते? 14. मग आता हा 14 हा गुणाकार कोणत्या लगतच्या 2 अंकांचा आहे का? जसं परीक्षेमध्ये तुमचा नंबर येते ना, ए तुझा कितवा आला परीक्षेत? ते म्हणते माझा 5वा. ए तुझा कितवा आला? ते म्हणते 6वा. 5वा आणि 6वा लगतच आहे ना. तसं लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार आहे का 14? कोणत्याच नाही. आहे का कोणत्या? म्हणून ही त्रिकोणी संख्या नाही. समजलं? ही त्रिकोणी संख्या आहे. कळालं? लिहून घ्या बरं हे सुद्धा. हां, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, स्कॉलरशिप म्हणजे कशा असतात? सगळे आव्हानात्मक गणित असतात बरं का. मग आता त्रिकोणी संख्यावरच अजून एक प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. 10 नंतर किंवा एखाद्या त्रिकोणी संख्या कोणतीही असू द्या, त्या त्रिकोणी संख्यानंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती? म्हणजे इथं 6वीच्या जागी तुम्हाला 7वी 8वी 9वी 10वी कोणती विचारू शकते? 100वी 200वी असे विचारू शकते. लक्षात आलं का? आणि या 10च्या ऐवजी कोणतीही इथं त्रिकोणी संख्या देतात. तर मग आता अशा वेळेला काय करायचं माहिती आहे का? बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, 10 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या विचारलंय तर मग ही जी 10 असेल या 10चा पहिल्यांदा पाया शोधायचा. काय करायचं रे? पहिल्यांदा पाया. आता ही 10 तर त्रिकोणी संख्या आहे, मग 10चा पाया शोधायचं तर तुम्हाला पद्धत माहिती आहे. काय पद्धत? त्या 10ची दुप्पट करायची. 10 दोन्ही किती आले? 20. मग आता या 20चा लगतचा गुणाकार काय येतो? गुणाकार 2 अंक, लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार 20 आहे. कोणत्या 2 संख्या आहेत मग त्या? 20 कुणाकुणाचा गुणाकार येतो? हां, 10 दोन्ही 20 येतो, बरोबर आहे. पण 10 आणि 2 हे लगतचे नाहीत. लगतचे 2 अंक कोणते मग 20 साठी? राईट, 4 पंचे 20. 4 गुणिले 5 आलं.
म्हणजे ह्या 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 4. लक्षात आलं का? मग आता त्या पायामध्ये 6 मिसळणे. लक्षात आलं का? आता 6 का मिसळलं? कारण 6वी म्हणले, 7वी म्हणलं तर 7 मिसळा. मग आता ह्या पायामध्ये हे पाया सापडला आपल्याला 4. 4 अधिक 6 बरोबर किती आलं? 10. आलं का 10? मग आता तुम्हाला त्रिकोणी संख्येचं सूत्र माहिती आहे. त्रिकोणी संख्येचं सूत्र काय? लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. मग आता हे 10 संख्या आहे 1. मग 10च्या पुढे काय येते? 11. 11 छेद किती? 2. बे 1 बे, बे 5 10 आणि 11 5 55. समजलं? उत्तर किती आलं आपलं? 55. मग प्रश्न काय होता? 10 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या ही 55 आहे. कळालं बाळांनो? अशाच पद्धतीने तुम्हाला कोणताही प्रश्न दिला तर करता यायला पाहिजे. उदाहरणार्थ आता मी जर म्हणलं ह्या 10च्या ऐवजी मी जर इथं 3 लिहिलं, किती लिहिलंय? 3. 3 नंतर येणारी आणि 6च्या जागी मी जर इथं 8 लिहिलं, 8वी त्रिकोणी संख्या कोणती? तर मग तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागल? पाया शोधावा लागल 3चा. मग 3चा पाया करायसाठी 3ला किती न गुणायचं? 2. 3 दोन्ही 6. मग आता ह्या 6 गुणाकार कोणत्या 2 लगतच्या संख्येचा आहे? राईट, त्याच्यातच उत्तर आहे. बरोबर आहे. 2 आणि 3. 2 आणि 3. मग ह्याच्यातला लहान अंक कोणता? 2. मग त्या पायामध्ये, पाया कोण आहे? 2. त्या पायामध्ये किती मिसळायचे आता? आता पायामध्ये 8 मिसळायचे. मग आता 2 अधिक 8 बरोबर किती आले? 10 आले. मग आता ह्या 10 साठी आता सूत्र वापरायचं. आता काय करायचं आपल्याला नंतर? राईट, त्रिकोणी संख्येचे सूत्र वापरा. लक्षात आलं का? आणि मग 10 गुणिले 11 छेदस्थानी किती? 2. बे 1 बे, बे 5 10 11 5 55. सगळ्यांना समजलं? लक्षात आलं? त्रिकोणी संख्याच्या बाबतीतली सगळी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. ही सगळी माहिती तुम्ही चांगली लक्षात ठेवा आणि याचा सराव करा. ओके, छान.